उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये शक्यतो आपण जास्त तेलकट किंवा जास्त मसालेदार असं भाज्या किंवा पदार्थ खाणं टाळत असतो. तर असंच आज आपण इथे उन्हाळ्याविषयी चिंच गुळाची आमटी बनवून घेणार आहे. तर इथे एक वाटी मी तुरीची डाळ घेतलेली आहे. तुम्ही तुरीच्या जागी अर्धी तूर आणि अर्धी मुगाची डाळ असं पण घेऊ शकता. डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्यामध्ये आपल्याला हळद, हिंग आणि मीठ आणि 1 चमचा तेल आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि डाळ चांगली कुकरला मऊसूत शिजून घ्यायची. आता इथे आपल्याला डाळ चांगली गाळ होईपर्यंत शिजून घ्यायची. अगदी 6-7 शिट्ट्या करून ही डाळ शिजवायची. तुरीची डाळ शिजायला थोडासा वेळ जास्त लागतो, त्यामुळे आपल्याला ही डाळ शिजायला थोडासा वेळ जास्त द्यायचा आहे. 7-8 शिट्ट्यानंतरनं आपली डाळ इथे शिजून झालेली आहे. शिजून घेतल्याच्या नंतरनं आपल्याला तिला चांगली हटवून घ्यायची. म्हणजे डाळ जी असते ना, अखंड जी डाळ असते ना, ती सगळी आपल्याला इथे मोडून घ्यायची आणि चांगला तिचा असा गाळ होईपर्यंत आपल्याला तिला फेटत राहायचे. या पद्धतीने अशी डाळ आपण इथे हटवून घेतली की चिंच गुळाच्या आमटीला एक संगपणा येतो आणि खायला सुद्धा ती खूप छान लागते. तर इथे तुम्ही बघू शकता डाळ मी चांगली हटवून घेतलेली आहे. आता चिंच गुळाची आमटी म्हटलं ना की गूळ आणि चिंच यामध्ये आपल्याला भरपूर घालायचा असतो. आता तुम्हाला किती गोड पाहिजे तितकासा तुम्ही गूळ घालू शकता, किती आंबट पाहिजे तितकेशी तुम्ही चिंचेचे कोळ इथे घालू शकता. तर 2 चमचे मी इथे चिंचेचा मोठा असा घट्टसर कोळ घालून घेतलेला आणि एक मोठा खडा मी गुळाचा घालून आपण डाळीमध्ये हलवून घेतलेला आहे. आता कढईमध्ये आपल्याला 2 पळ्या तेल घालायचं, जिरी मोहरी घालायची आणि गॅस आपल्याला बारीक करायचा. जर मोठा गॅस ठेवला तुम्ही किंवा बंद केला इथे तरी चालेल, म्हणजे मसाला तुमचा जळणार नाही. हळद, हिंग घालायचा आहे आणि त्यानंतर एक टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे, तो आपल्याला यामध्ये घालून तेलामध्ये परतून घ्यायचा चांगला. आणि नंतर आपल्याला यामध्ये लाल तिखट घालायचं आहे, थोडीशी धने पावडर घालायची आहे आणि गरम मसाला आपल्याला यामध्ये थोडासा घालायचा आहे. आणि बाकीचे जर तुम्हाला मसाले घालायचे असेल तर तुम्ही मसाले यामध्ये घालू शकता. बारीक चिरलेली कोथिंबीर इथे आपल्याला घालून घ्यायची आणि अर्धा मिनिटभर आपल्याला हे चांगलं इथे परतवून घ्यायचं. आता परतून घेतलं की हटून घेतलेली डाळ आपल्याला यामध्ये घालायची. आता ही आमटी जी असते ना ती जास्त पातळ नसते किंवा जास्त घट्टही नसते, अगदी वरणासारखीच असते. वरणाचे वेगवेगळे प्रकार बनवले जातात, त्यामध्येच एक ही आमटी आहे. हिला कोकणस्थ आमटीसुद्धा म्हणतात किंवा ब्राह्मणी आमटीसुद्धा म्हणतात. एक खळखळून उकळी येऊन द्यायची. उकळी आली की 10 मिनिटं आमटी अशी उकळती ठेवायची. आपली आमटी इथे बनून तयार